पुण्यात राज्याच्या परिवहन विभागाने लाचखोर आरटीओ अधिकाऱ्याला पदोन्नतीचे बक्षीस देण्याचे ठरवले आहे। राज्यातील 40 सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदी पदोन्नती देण्यासाठी सोमवारी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली। यात राजेंद्र केसकर या सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचा देखील समावेश करण्यात आलाय। केसकर यांना गोंदिया आरटीओ कार्यालयात 70,000 रुपयांची लाच घेताना नागपूरच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते। शिवाय केसकर यांच्या पुण्यातील घराच्या झडतीमध्ये रोख रक्कम, सोने व चांदीसह 4,25,00,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। मात्र या लाचखोर अधिकाऱ्याला परिवहन विभाग पदोन्नतीचे बक्षीस देत असल्याने सामान्य प्रशासन व परिवहन विभागाच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। पश्चिम बंगाल येथून खरेदी केलेल्या जेसीबी वाहनाच्या नोंदणीकरिता राजेंद्र केसकर यांनी तक्रारदाराकडून 70,000 रुपये लाचेची मागणी केली होती। या प्रकरणी नागपूरच्या पथकाने सापळा रचून राजेंद्र केसकर यांना अटक केली। ही कारवाई 1.5 महिन्यांपूर्वी झाली। या प्रकरणाचा अद्याप तपास देखील सुरू आहे। कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असताना जोपर्यंत गुन्ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्याला पदोन्नती दिली जात नाही। असे असताना हा नियम पायदळी तुडवून केसकर यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदाचे बक्षीस दिले जाते। विशेष म्हणजे या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल असताना त्याच्या सेवा पुस्तिकेत या गुन्ह्याचा उल्लेखच नाही। मी 3च दिवसांपूर्वी परिवहन विभागाचा कार्यभार स्वीकारला आहे। राजेंद्र केसकर यांच्याबाबत गुन्हा दाखल असल्याचं मला माहीत नाही। पदोन्नतीची यादी पदोन्नती समितीने तयार केली आहे। मी या संदर्भात सामान्य प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचं उपसचिव परिवहन विभाग मुंबईचे चेतन निकम यांनी यावेळी सांगितले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।